साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 9वा संदेह वारण. श्रीराम. याची प्रचित ऐशी असे जे जडत्वा आले तितके नासे आकाश जैसे तैसे असे चळणार नाही. बघा प्रचिती म्हणजे काय. प्रचिती आपल्याला समजते. जे जडत्व म्हणजे जड ओझ ते काय आहे. ते काय आहे नासे. जिथं अज्ञान आहे तिथं त्याचा नाश होतो. नाश कसं होतो. जिथे सूर्यप्रकाश आलं तिथे अंधाराचा नाश होतो. बघा जिथे ज्ञान आलं, जिथे गुरुजींनी ज्ञान शिकवलं, सद्गुरूंनी ज्ञान शिकवलं, तिथे अज्ञानाचा काय होतो नाश होतो. आकाश जैसे तैसे असे चालणार नाही. आकाश म्हणजे पोकळ. नुसतं पोकळ असेल तर असं चालणार नाही. त्याच्यामध्ये तेज वायू आप पाणी पाहिजेच. वेगळेपणे पाहावे तयास आकाश म्हणावे. अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. वेगळेपण पाहता त्याला काय म्हणतो आपण आकाश. अभिन्न होता स्वभावे. बघा अभिन्न का. प्रत्येक मनुष्याच्या आकाश हा परा आहे. ही परा पोकळ आहे. हाडं पण पोकळ आहे. त्यामध्ये काय आहे तेज आहे, वायू आहे, बघा रक्त आहे, पाणी आहे, आप आहे. ह्यांना सगळं चालवण्याचं काम कोण. वायू सरकवण्याचं काम करतो ना. पुढे पुढे सरकवण्याचं काम करतो की नाही. मग हे जर आकाशामध्ये काय आहे तर विकार भरलेले आहेत. बघा जर जो ज्ञानाकडे आला तर ते विकार नष्ट होतील. विकार काय होतील नष्ट होतील. पण जर अज्ञानाकडे जर देह राहिला तर ते विकारांनी भरलेला असेल. मग काय सांगितलंय. तयास आकाश म्हणावे. अभिन्न होता स्वभावे. अभिन्न म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे भिन्न भिन्न आहे ना. एकसारखं नाही स्वभाव. का एकसारखा स्वभाव नाही. त्या आकाशामध्ये काही ना काही विकार भरलेले असतात. आकाश ब्रह्म. त्या ब्रह्म बघा आकाशामध्ये ब्रह्म आहे. ब्रह्म असेल प्रत्येकाच्या आकाशामध्ये काय ब्रह्म आहे. पण त्या परब्रह्माची जर त्या देहाने पूजा केली नाही तर त्याच्या परेमध्ये काय भरतील सगळे कुविचार भरतील. कुविचार तर पहिला विचार का आहे विकार काय आहे तर दुरात्मा दुराभिमान. अभिमान अहंकार हे क्रूर विकार. हे क्रूर विकार भरणार. मग त्याच्या पुढे नंतर काय काय तो मत्सर द्वेष तिरस्कार हे उभे राहतात. पण प्रत्यक्षात जर ईश्वराची पूजा केली तर आपल्याला कुठल्याही देहाबद्दल द्वेष मत्सर तिरस्कार उभा राहणार नाही. पण का असतो समोरचा देह जर आपल्याला त्रास देत असेल तर तो उभा राहतो ना. जाणूनबुजून त्रास देत असेल तर. जर देत नसेल तर आपल्याला त्या देहाबद्दल कधी तिरस्कार उभा राहत नाही. म्हणून जर सच्चा जर माणूस असाल तर कसं राहायचंय. ईश्वर अधीन हा देह करा. तस्मात आकाश चळेना. बघा आकाश असाच चळे नाही. भेद गगनाचा कळेना. भासले ब्रह्म तयास जाणा आकाश न्यावे. गगनाने भेद केला हे कळत नाही. आतमध्ये परब्रह्म हे कळत नाही. असंच आकाश चालतो का. निर्गुण ब्रह्मशे भासले कल्पू जाताना अनुमाळले म्हणून आकाश बोलले कल्पनेसाठी. आकाश कसं आहे. आकाशामध्ये कल्पना केली तर कल्पनासारखं होतो का नाही होत. मग कल्पना करायची असेल तर ईश्वराची करा. कल्पनेतून पूजा करा. कल्पनेतून ईश्वराच्या जवळ जावा. कल्पनेतून ईश्वराच्या चरणावर डोकं ठेवा तर उत्तमच आहे. तर ते सत्य आहे. ते कधी ना कधीतरी सार्थक होणार. पण जर कल्पनेतून तुम्ही माडी बांधली तर ते कधी सार्थक होत नाही. कल्पनेतून कुठे आकाशामध्ये तुम्ही फिरायला गेला स्वर्गामध्ये गेलात तर ते होत नाही. तुम्ही कल्पनेतून वैकुंठाला जायच्या ऐवजी कल्पनेतून त्या ईश्वराच्या चरणी जा. पहिला भाग कुठे आहे ईश्वराच्या चरणी. पहिला भाग आहे तर सद्गुरूच्या चरणी जा. नंतर कुठे जायचंय ईश्वराच्या चरणी जायचंय. हा पहिला भाग आहे. डायरेक्ट कुठे आपण जाऊ शकत नाही. सांगितलं
निर्गुण ब्रह्म से भासले कल्पू जाताना अनुमळे म्हणून आकाश बोलेल कल्पनेसाठी. कल्पनेशी भासे भास ते तुका जाणावा आकाश परब्रह्म निराभास निर्विकल्प. परब्रह्म कसा आहे? निर्विकल्प. परब्रह्म कसा आहे? परब्रह्माकडे कल्पना नाही. परब्रह्म कसा आहे? साक्षात आहे ना. निर्गुण निराकार पण कसा आहे? साक्षात आहे. सांगितले. आकाश कसा आहे? कल्पना आहे. आपण परेमध्ये कल्पना करतो ना. ती तुका जाणावा आकाश परब्रह्म निराभास निर्विकल्प. परब्रह्म कसा आहे? निर्विकल्प आहे, निराभास आहे ना. पंचभूतांमध्ये वास म्हणून बोली जे आकाश भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन. पंचभूतांमध्ये वास म्हणून बोली जे आकाश. पंचभूतांमध्ये वास कोणाचा आहे? आकाश आहे ना. 5 भूत आकाश पकडून 5 भूत वास आहे म्हणजे तो आहे हो पंचभूतांमध्ये. भूतांतरी जो ब्रह्मांश या पंचभूतांमध्ये काय? ब्रह्मांश तेची गगन. गगन कोण आहे? गगन म्हणजे पूर्ण जो आकाश हे दिसतं ना तेच ते गगन आहे. पण आकाश म्हणजे प्रत्यक्षात काय आहे? पोकळ आहे. या पोकळ मध्ये आपण सगळे मनुष्य जीव प्राणी सगळे राहतात. मग त्याच्या सगळे विकारांची माणसं राहतात. म्हणून आपल्या परेमध्ये काय येतात? प्रत्यक्षात ते विकार येतात ना. विकार येतात की नाही विकार? मग ते विकार नको. पण जो गगन आहे ज्या गगनामध्ये सगळं निर्माण केलं तो कोण? परब्रह्म आहे. प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे त्याते म्हणून या गगनाते भेदिलेची नाही. आता हे मनुष्याचा प्रश्न आहे, आपला प्रश्न. प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे. आता त्या गगनाला अचळ कैसे म्हणावं सांगितलं. आपण बोललेले म्हणून गगनाते भेदिलेच नाही. गगनाला भेदन केलं नाही आहे आपला प्रश्न आहे. पृथ्वी विरो न उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न न विझता उरे पवन तोही नाशी. बघा इथं सांगितलंय समर्थन. पृथ्वी जर विरोन उरे जीवन, पृथ्वी म्हणजे हा देह तन माया ही बाजूला काढली. ह्या पृथ्वीमध्ये जीवन आहे. जीवन म्हणजे वायू भरलं ना. जीवन नसता उरे अग्न. तर हा जीवन नाही. अग्न म्हणजे काय? तेज. तेज विझता उरे पवन. तेज विझवला तर हा पवनामध्ये काय होतो? विलीन. तोही नासे म्हणजे हा पवन सुद्धा पवनामध्ये मिळतो. अग्नी सुद्धा अग्नीमध्ये मिळतो आहे ना. आणि माया सुद्धा पृथ्वीमध्ये मिळते. आकाश सुद्धा आकाशामध्ये मिळतं. पाणी सुद्धा पाण्यामध्ये मिळतं. रक्त आपलं पाण्यामध्ये विलीन होतं सगळं. म्हणजे काय आहे? काय उरलं मग आपल्याकडे? मिथ्या आले आणि गेले तेळे खरे ते भंगले ऐसे प्रचितीस आले कोणीतरी. मग देह काय आहे? मिथ्या. प्रत्यक्षात हे जे दिसतो आपल्याला हे काय आहे? मिथ्या आहे. हे कधीतरी याचा नाश होणार. हे खरं आपल्याला समजलं. ऐसे प्रचितीस आले कोणेपरी. कसं प्रचितीस आलं हे परत सांगायचंय. सांगितले इथे. भ्रमे प्रत्यक्ष दिसते विचार पाहता काय ते भ्रम मूळ या जगाते खरे कैसे म्हणा. भ्रम आहे ना. हे दिसतं. हे जे दिसतं आहे हे काय आहे? भ्रम आहे. भ्रम काय आहे? भ्रम. आपल्याला घरं दिसतात, आपल्याला मनुष्य दिसतात, पशु पक्षी दिसतात. हे काय आहे? भ्रम आहे. हे कधी ना कधी या भ्रमाचं काही नाश होणार. विचार पाहता काय तेथे भ्रममुळे या जगाते खरे कैसे म्हणा. आता हे जे भ्रम आहे हे खरं कसं म्हणावं? हे आपण प्रत्यक्षात प्रश्न मांडले समर्थन कर. भ्रम शोधिता काहीच नाही. बघा हे समर्थाने कसं उत्तर दिले. हा जर भ्रम शोधायला गेलं तर काहीच नाही. हे निर्माण कोणी केलं? परब्रह्माने. मग परब्रह्माने घेतलं तर तिथे काहीच नसणार आहे ना. भ्रम शोधिता काहीच नाही तेथे भेदिले कोणे काही. भ्रमे भेदिले कोण म्हणता ठाई भ्रमची मिथ्या. भ्रम आहे ते काही मिथ्या. जर आपण पाहायला गेलो इथे झाड होतं. काही काळानंतर तिथे प्रत्यक्षात तिथे शेती होती, झाडं होती, सगळं होते, घरं होती. पण काही काळानंतर तिथे काय आलं? पूर आलं. त्या पुराने सगळं वाहून नेलं. माती सगळं वाहून गेलं. आणि नंतर आपण तिथे बघायला गेलो तर काहीच नाही. म्हणजे काय आहे? जे दिसलं ते काय होतं? भ्रम होतं.
भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळे लटके त्याने केले तेही तैसे. लटक्याने उदंड केले तरी आमचे काय गेले, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणते. बघा, लटक्याने उदंड केले तरी आमचे काय केले, ज्यांनी निर्माण केलं त्याने नेलं, आमचं काय केलं हे कोण म्हणणार, लट्टिके म्हणाल. जो लटका आहे, जो ज्याच्याकडे ज्ञानच नाही तोच म्हणणार ना, तेच म्हणणार का नाही. आता माझ्याकडे ज्ञानच नाही तर मी काय करेन, मग बोलणार, हेच बोलणार. आमचं काय केले, लटक्याने उदंड केले. त्या परब्रह्माला लटक म्हणालं तर लटक तो आहे का, नाही ना. केले म्हणताच नाथिले शहाणे जाणते, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणते. सागरांमध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, मती सारिखा मती प्रकाश अंतरी वाढे. सागरांमध्ये खसखस दिसेल का कोणाला खसखस, ही खसखस आहे, ही जर हातावर घेतली तर दिसते, सागरामध्ये टाकली तर दिसेल का, तसंच तो परब्रह्म दिसत नाही. मती करिता विशाळ, कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कवीठ जैसे. वृत्ती त्याहून विशाळ, तरी करितान ब्रह्मांड बद्री फळ. ब्रह्मांड कसं आहे, बद्री फळ म्हणजे द्वार एवढा. ब्रह्मकार होता केवळ काहीच नाही, ब्रह्मकार केवळ पण काहीच नाही. सांगितलं ना, ब्रह्मांड मध्ये सगळं दिसतं. ज्या वेळेस पूर बघा, आता ह्या जुलै महिन्यामध्ये जूनच्या शेवटला जो पाऊस पडायला लागला, ते जुलैच्या 28-26 पर्यंत पाऊस पडला, 26 तारखेपर्यंत जेवढा पाऊस पडला, जिथे जिथे पडला तिथे काय केलं, पूर केलं. तिथे काय केलं, पुराने नाश धूस केली. जिथे उगवलं ते घेऊन गेला, जे दिसलं उगवलेलं दिसलं, हा भ्रम आपल्याला. आणि तो नंतर बघितलं म्हणजे पूर आला आणि पुराणे वाहून गेलं, नंतर ते दिसतच नाही. म्हणजे काय झालं, हे भ्रम. बघा, कुठे कुठे रस्त्यामध्ये असे भगदड आणि ते पूर्ण पोकळ, एक एक गाडी आतमध्ये जाऊ लागली. काय हो, 1 महिना पाऊस पडला तर ही अवस्था बघा. जर 6 महिने पाऊस पडला सतत तर काय अवस्था होईल. पूर्ण हा ब्रह्मांड काय होईल, पाण्यामध्ये विलीन होणार की नाही, पाण्यामध्ये विलीन, पूर्ण पाण्यामध्ये विलीन होणार, कोणी जिवंत राहणार नाही. 6 महिने असा जोरदार पाऊस पडला, त्यांनी अशी त्या परब्रह्माची जर आणि सोच केली की पूर्ण 6 महिने पाऊस पडू दे. 6 महिने जर ठोक पाऊस पडला ना, तर हा पूर्ण ब्रह्मांड जेवढा निर्माण दिसते, हा भूगोल कुठे जाईल, रसातळाला जाईल. पूर्ण माती चिखळ होऊन जाईल. विचार, एवढी त्याच्याकडे ताकद आहे. ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. हा याचा तो स्पष्टीकरण आहे, ह्याच्यातून निरूपण आहे. आपण विवेक विशाळा, मर्यादा वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ देखील वट बीजे न्याय. बघा, मग ब्रह्मगोळ देखील, ब्रह्मगोळ म्हणजे ब्रह्मांडाचा गोळ बघितला तर कसा आहे तो, वटबीज. एका वटबीज, वट म्हणजे माहिती आहे ना, वटवृक्ष, त्याचा जो बीज असतो छोटासा, त्या बीजा एवढा आपल्याला काय दिसतो, ब्रह्मांड दिसतो. जेव्हा आकाशामधून तुम्ही हा ब्रह्मांड बघा तर बीजा एवढा दिसतो. आणि भूगोलावरून त्या ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी बघा तर कशी दिसते, एवढीशी दिसते आहे ना, वटबीज एवढी. होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही. परिपूर्ण कोण आहे, आपण आहोत का, नाही. फक्त परब्रह्म हा परिपूर्ण आहे, आपण परिपूर्ण नाही. आपण कसे आहोत, नाशिवंत आहोत. आपण कसे आहोत, नाशिवंत. आपण परिपूर्ण नाही. आपण भ्रमेना लहानला, केवळ देहधारी झाला, तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. आपण कोण आहोत, भ्रम. कारण का, आपला हा देह आता आहे, उद्या दिसेल की नाही सांगू शकत नाही. म्हणजे दिसतो ते का आहे, मिथ्या आहे. दिसतो ते का आहे,
भ्रम आहे. जो आज दिसतो तो उद्या दिसेल की नाही आपल्यालाच आपल्यावर विश्वास नाही. बघा, तरी बघ ब्रह्मांड त्याला कवळेल कैसा. सांगा कसं कवळणार? एकाला देह हा भ्रम आहे, भ्रमाला कवळेल का ब्रह्मांड? नाही. वृत्ती ऐसी वाढवावी पसरून का नाहीच करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. वृत्ती म्हणजे काय? शेती. वृत्ती म्हणजे हा मनुष्य देह. वाढवावी पसरून नाहीच करावी. ही पूर्ण वाढवली, ह्याची वाढवली, एवढी वाढवली तर पसरली पूर्ण. बघा देह सगळीकडे पसरली. पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे, सगळीकडे पसरवली. पूर्ण परब्रह्माचे बघा सजीव, एक जीव दुसऱ्या जीवाला वाढवलं, त्या तिसऱ्या जीवाने तिसऱ्या जीवाला, असं पूर्ण ब्रह्मांडामध्ये पूर्ण. पण शक्ती कोणी दिली? त्या परब्रह्माने ना. हे विसरलं कोण? सगळे विसरले का? जी शक्ती निर्माण आहे, जी ऊर्जा आहे परब्रह्माची आहे. जवळ एक सुवर्ण आणितान तेणे ब्रह्मांड मढवितान कैसे होईले तत्वतान. हे बरे पहा, वस्तू वृत्तीस न कवळे. बघा, तेणे वृत्ती फुटवण वितळे निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा. वस्तू, एक वस्तू वृत्तीस न कवळे. वृत्तीस मायाला कवळत नाही वस्तू. तेणे वृत्ती फुटवण वितळे. ते वृत्ती कशी आहे? फुटेल आणि वितळणार असं सांगितले. निर्गुण आत्माच निवळे. त्याच्यातून काय आहे बघा, हा देह वितळला म्हणजे काय? जेव्हा या देहातून परब्रह्म निघून गेला तेव्हा हा देह फुटेल, विलीन झाला. त्याच्यातून आत्मा वेगळा गेला. आत्मा दिसत नाही गेला की वेगळा, आत्मा वेगळा गेला. बघा, निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा. आत्मा जसा आहे तसा बाजूला होतो आणि जे नाशिवंत आहे तेच जळतो. तो ज्याच्या त्याच्यामध्ये विलीन होतो. येथे फिटळी अशंका श्रोते संदेह धरू नका. बघा, इथे श्रोत्यांना सांगितलंय, समर्थांनी श्रोत्यांना सांगितलंय, आपल्याला सांगितलंय. अशंका म्हणजे शंका नका हो पकडू, संदेह नका, संशय नाही पकडायचा. का आहे ते? अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. विवेक जर असेल तुमच्याकडे तर त्याचा अवलोकन करा. विवेक बघा, ज्याच्याकडे विवेक नाही ना त्याला कळतच नाही की ईश्वर सगळीकडे आहे म्हणून. नाही समजत. ज्याच्याकडे विवेक आहे त्याला नक्की कळतो की ईश्वर सगळीकडे आहे. आपण बघा, एक प्रत्यक्ष संसारामध्ये बघितलं तर या देहाने समोरच्या देहाला जाणून बुजून दुखवलं तर ह्या देहाला समजायला पाहिजे की त्याच्यामध्ये पण ईश्वर आहे. पण त्या देहाने जर अगोदर दुखवलं तर त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. जर या देहाचं काही चुकत नसेल तर समोरच्या देहाला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. कारण का? पूर्ण ईश्वर सगळीकडे भरलेला आहे. तसं समर्थ सुद्धा त्या देहांना सगळ्यांना प्रत्युत्तर देतात. विवेक तुटे अनुमान विवेक होय समाधान. विवेक आत्मनिवेदन मोक्ष लाभे. बघा, विवेक पाहिजे सगळीकडे. काय पाहिजे? विवेक. मनुष्याकडे जर विवेक नसेल तर त्याचा काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. विवेक पाहिजे. बघा, ज्याच्याकडे विवेक नाही ना, लक्षात ठेव, कोण आता स्पष्टीकरण देऊ शकत नाही कारण हा परमार्थ आहे, तर परमेश्वर आहे. इथे जास्त स्पष्टीकरण नाही देऊ शकतो. कोणाला दुखापत होते, कोण बोलते हा आमचंच काढलं. बघा, समर्थांनी जे ग्रंथ जे दासबोधामध्ये लिहिले ना ते कायकांना समजतच नाही. म्हणून तर नावं ठेवतात की हे समर्थांनी कसं लिहिलंय दासबोध. समर्थ प्रत्यक्षात बघा कर्माने धर्माने ब्राह्मण होते. ब्राह्मण म्हणजे काय? तर पूज्य, प्रत्यक्षात ईश्वराची भक्ती करणारे, ईश्वरी असे हे समर्थ. त्यांनी एक दासबोध आणलाय, जो समास आणलाय. कारण पूर्ण सगळे 18 पुराणांचा सार घेऊन आले. हे सार आपल्याला कळत नाही. हे सार म्हणजे काय? विवेक आहे.
यामध्ये मनुष्यांचे श्रोत्यांचे प्रश्न आहेत, आपणच ते केलेले प्रश्न आहेत. त्यालाच म्हणाले, सगळे म्हणाले की हे चांगलं नाही दासबोध. बघा, हे आपले प्रश्न त्या समर्थाने मांडलेले आहेत. मग ही समर्थांची गलती आहे का? नाही ना. जे आपले पर्यामध्ये जे विकार होते ते समर्थाने समोर मांडले म्हणून आपलेच विकार आपल्याला ते नको होतात. मग आपण असे विकार पर्यामध्ये ठेवताच कशाला? आपलेच विकार आपल्याला नको होतात ना. समर्थांचा प्रत्येक समाज जर आपल्याला नको होतो ना, हे समर्थाने मग ते आपल्या पर्यामध्ये असतो. मग आपल्या पर्यामध्ये हे विकारच का समर्थाने ठेवलेच नसते, आहे ना. आपलेच विकार समर्थाने मांडलेले आहेत आणि त्याचा एक उत्तर समर्थाने दिलेले विवेक. काय समर्थाने सांगितलंय? फिटेली अशंका श्रोतेव संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. विवेक फक्त अवलोकन करा, विवेकाचं अवलोकन करा. विवेक तुटे अनुमान, विवेक होय समाधान, विवेक आत्मनिवेदन मोक्षला. विवेक कसा आहे? अनुमान आहे. प्रत्येक संकटाचा अनुमान आहे, प्रत्येक विजयाचा अनुमान आहे. विवेक, संकट आलं विवेकाला कळतो, विजय होणार विवेकाला कळतो. बघा, संकट आणणारा अज्ञानी आहे, पण त्याच्यावर विजय मिळवणारा विवेकी आहे. हे लक्षात ठेवा. संकट नको येऊ दे, कारण ज्याला भास पडतो ना त्याच्याकडे विवेक असतो की संकट हा नको. ईश्वराला प्रार्थना करतो की हा संकटाचं निवारण कर. पण जो जाणून संकट आणतो ना त्याच्याकडे विवेकच नसतो. विवेक नसतो म्हणून तो संकटाचा काय करतो? आव्हान करतो, है ना. पण काही बोलतात संकटाचा काय पाहिजे? नाश व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात श्री गणेशाने काय केलंय? संकटाचा नाश केलाय. प्रत्यक्षात हनुमंताने संकटाचा नाश केलेला आहे. बघा, ज्याच्याकडे विवेक असेल तो नक्कीच ईश्वराची भक्ती करेल. विवेक होय समाधान. ज्याच्याकडे विवेक असेल त्याचं नक्की समाधान होईल. का होईल? समाधान होईल. जे सद्गुरूचं निरूपण आहे ना, जे सार आहे, सार सद्गुरूकडे काय होतात? दोन्ही निरूपण होतात. सार पण होते आणि आसार पण होते. म्हणून आपण काय घ्यावं हे ठरवावं. सद्गुरूकडे जे सार आहे ना तेच घ्यायचंय आपल्याला. काय घ्यायचंय? सार घ्यायचे. इथे सांगितलंय विवेक तुटे अनुमान, विवेक होय समाधान, विवेक आत्मनिवेदन मोक्ष लागले. विवेक असेल तरच आत्मनिवेदन होते. आत्मनिवेदन शेवटची शिडी आहे. शेवटची शिडी आहे आत्मनिवेदन. तेव्हा कुठे जातो? मोक्षाकडे. आत्मनिवेदन असेल तर प्रत्यक्षात तो ईश्वर त्याच्या समोर उभा राहतो आणि तिथे काय आहे? मोक्ष आहे. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारली पूर्व पक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे. बघा, मोक्षाची उपेक्षा जरी केली, विवेक सारला, विवेक बाजूला केला, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण लागत नाही. त्याला समजतं लगेच याच्याकडे विवेकच नाही. ही प्रचितीची उत्तरे कळती, सार विचारे मनन ध्यासे, साक्षात्कारे पावण होईजे. मनन ध्यासे, निजध्यास, सार जो आसार आहे तो बाजूला ठेव आणि सार घे. मनन ध्यास, त्याच्यावर निजध्यास कर. सारावर जो सार घे समर्थांचा आणि त्या सारावर मनन निजध्यास कर. बघा, एका कुटुंबामध्ये कुटुंब पिखरलेलं आहे. बघा, तुमची 5 बोट आहेत. ही समजायची कुटुंब आहे. 5 बोट. तुम्ही एक बोट बाजूला सारा हो, बाजूला घ्या. तुम्हाला घास घेता येईल का? तुमच्या जिभेवर, तुमच्या तोंडात घास जाईल का? तुम्हाला घास तरी घेता येईल? तुम्हाला एक शीत पण उचलता येणार नाही. तसा परिवार कसा पाहिजे? एक कुटुंब कसा पाहिजे? एकजुटीचा पाहिजे. जशी हाताची बोट 5 आहे, ती एकजूट नसेल तर तुम्हाला अन्न तुमच्या मुखात जाणार नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे एक परिवार का आहे? पूर्ण 5 बोट ही एकत्र आली तर त्याचा घास निर्माण होतो. हा घास निर्माण तो आपला पोट भरतो. लक्षात ठेवा. जर ही 5 बोटे विखुरली ना तर आपण अखंड उपाशी राहू.
म्हणून 5 बोटे कशी करायची, एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा, दुरावा करण्याचा प्रयत्न नाही करायचा. जो दुरावा करेल त्याच्याकडे विवेक नाही, आणि जो एकत्र करेल ना त्याच्याकडे विवेक आहे. एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवायला सांगितले समर्थाने. कारण हे काय आहे, सार आहे. हे काय आहे, सार आहे. जिंदगीमध्ये लक्षात ठेवा, एकाला एक मनुष्य आहे, ह्याला सहाय्यता दुसऱ्याने करेल तरच तो वर चढेल, असाच वर चढणार नाही. सहाय्यता करेल तेव्हाच तो वर चढेल, तेव्हाच तो मोठ्या पदावर जाईल. एकटाच कधीच मोठ्या पदावर जात नाही, कधी मोठं पद हासिल करत नाही. म्हणून सांगितले हाताची 5 बोटं एकत्र ठेवा. लक्षात ठेवा, समजणाऱ्याला इशारा काफी आहे, समर्थाने सांगितले. हाताची 5 बोटं एकत्र ठेवायची, एकत्र आणायची आहेत. एकत्र आणली तरच तो घास वळेल अन्नाचा, आणि तो अन्न आपल्या मुखात जाणार आणि त्याचं पचन होणार. नाहीतर हे जर विखुरले ना तर एक शीत पण नाही अन्नाचं जाणार, काहीच जाणार नाही. एवढं लक्षात ठेवा. आपल्या तोंडामध्ये घालवणारा कोण आहे, तो हाताची बोटं महत्वाची आहे. तसा परिवार, कुटुंब महत्वाचं आहे. कुटुंब एकत्र आल्याचं महत्व आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संदेह वारण नाम समास नवा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.